एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू, बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची, असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार, तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे पोलीस आले कुठून तेच कळत नाहीये मला. या पोलिसांना सोनं खरं की खोटं ते कळत नाही, आणि दागिने आणले कुठून ते नाही, मला तर काहीच आठवत नाहीये. मला सगळं आठवत. आपण खरे दागिने विकले, त्या जागी खोटे दागिने आणून ठेवले, आणि ते खोटे दागिने चोरण्यासाठी खोटे चोर बोलवले पैसे देऊन, पण त्याऐवजी खरे चोर आले आणि ते खोटे दागिने घेऊन गेले. हा, आणि ते खरे चोर आपल्याला वच्छी मावशींच्या चाळीत भेटले होते. ललिता, आता आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाहीये. तुला आठवतंय का, त्या चोराने खोटे दागिने आपल्या अंगावर फेकले आणि आपण ते दागिने कचऱ्यात फेकून दिले, आठवतंय का? मी काहीच विसरलेली नाहीये. आपण जे दागिने फेकले होते ना, ते बच्ची मावशींना सापडलेले होते. बच्ची मावशी तीच पिशवी घेऊन आल्या होत्या ज्याच्यामध्ये इंद्रनीलच्या आवडीचे पेढे होते, आठवतंय का? हो हो हो, असं निळ्या रंगाचा जरीचा बटवा होता. हो तेच तर. ते दागिने जर बच्ची मावशींकडे असते तर पोलिसांनी आत्ता हे कुठले दागिने आणले? खरे दागिने तर आपण दागिनेवाल्याला विकलेले होते. अरे बापरे, हा घोळच आहे ग सगळा. ते पोलीस म्हणाले त्यांनी संशयितांना अटक केले. आता हे संशयित कोण? कारण दागिने आपणच तर विकलेत. गप्प बसाव जरा तुम्ही. ललिता, माझ्यावर रागून काही होणार नाहीये. आपण अडकले जातोय याचा विचार कर. त्याचाच विचार करते. निलिमाचे खरे दागिने आपण विकलेत हे जर स्वानंदीने शोधून काढलं तर? तेच कोणीतरी शोधलंय, कारण खरे दागिने तर वच्छी मावशींकडे आहेत. काहीच कळत नाहीये मला. आत्ता आले दागिने खरे आहेत की खोटे हे कळलं असं ना तरी खूप फायदा झाला असता, काहीतरी अंदाज तरी आला असता. स्वानंदीने ना खूप असं ना मध्ये दागिने तिला ठेवू द्या, तुमच्यातनं हरवतील, आठवते ना? आणि निलिमाने लगेच ऐकलं तिचं. दागिने जर खोटे असतील ना तर कुठेतरी पाणी मुरतंय. जर खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की त्या दागिन्यावाल्याला पोलिसांनी पकडले ज्याला आपण दागिने विकलेत. ललिता, म्हणजे आपण आता मेलो. असं कसं मरू आपण? म्हणण्याआधी हातपाय हलवणार, प्रयत्न नाही करणार वाचण्याचा. काय करणार आहेस तू? मला तर यावेळेला काहीही मार्ग दिसत नाहीये. काहीतरी करायला तर हवंच आहे. पोलिसांना नाही ना विचारू शकत. जाऊन शोधायला हवं की ज्या ज्वेलरला आपण दागिने विकले होते त्याला पोलिसांनी पकडलंय का. त्याने काय होईल? त्याला पकडलं असेल तर आपण गेलो, पण जर पकडलं नसेल तर पोलिसांनी नेमके कुठले दागिने आणून दिले हे शोधायला हवं. ए अंजली, आज माझ्या भविष्यात काय सांगतायत बघ. काय? आवडीचा उपवासाचा पदार्थ मिळणार आहे म्हणे खायला. आई, तुमच्या भविष्यात सांगितलंय की तुम्ही? अगे स्वयंपाक घरातून वास आला ना. झालं लक्षात. अगदी खरं ठरलंय हा तुमचं. साबुदाण्याची खिचडी चालली. बघ, मी म्हंटल नव्हतं. अरे वा, नंतर घेते. मस्त झाली बरं का खिचडी. अगं बाई, त्यात काय असतं करण्यासारखं?
म्हणजे साबुदाणा असा मोकळा भिजला ना की चांगलीच होते खिचडी. अगं हेच तर काही बायकांना जमत नाही ना. एकतर त्या खिचडीचा सगळा गिजगोळा करून ठेवतात, नाही तर मग त्या कडक साबुदाणे चिवड्यासारखे नरड्याखाली रेटावे लागतात. तुमच्या दोघींचं कसं अगदी व्यवस्थित असतं सगळं. आई अहो आम्ही हे सगळं तुमच्याकडनंच शिकलोय ना. हा, हे बघ, पण मी उगाच कौतुक करते का? हो मला माहितीये. आणि तुम्ही इथे नव्हतात ना तेव्हा तुमचं हे कौतुक आणि तुमच्या टिप्स आम्ही खूप मिस केल्यात. मला पण तुमची खूप आठवण यायची ग. नाही म्हणजे अनिताच्या हातची चव, हो तुझं सगळ्यांवर लक्ष ठेवणं, वसंताचं प्रसन्नपणे घरभर वावरणं, आणि आपल्या हेमंताचा विसराळूपणा, दोन्ही नातींचं जीव लावणं. अगं दिवसभर आठवण यायची ग मला. अगं बाई आई, मला ना खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. म्हणजे तुम्ही पाहिलं का आईंनी कसं ना थोडक्या शब्दात अगदी सगळ्यांचं नेमकं वर्णन केलं. म्हणजे खरंच मला आहे ना खरंच कौतुक आहे. आणि मला जमत नाही हे अजूनही. आणि आत्ताच कशाला, पूर्वी जेव्हा परीक्षेत पण मला विचारायचंय ना थोडक्यात उत्तर लिहा, तेव्हा मला कळायचंच नाही की मी काय नेमकं लिहू. म्हणजे सांगते असं असं होतं. हा ते थोडक्यात सांगायचं ना. आई कोणी विश्वास ठेवेल हिला बोलता येत नाही. पण अनिता, आमच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी माझ्या पोटी यायची तुझी कल्पना मला खूप आवडली. हा म्हणजे 2च्या जागी 3 मुली जरी असल्या ना तरी तू माझ्या पोटी येच ग बाई. नाही खरंच अनिता, तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला का. नाही म्हणजे तू, हेमंता, दोन्ही मुली चौघांनी मिळून ह्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस अगदी आयुष्यभर लक्षात राहील इतका सुंदर केलात. पुरे पुरे झालं आता. कौतुक खूप होतंय. मी तुमच्यासाठी चहाच घेऊन येते बाई. अगं बस ग, राहू दे तो चहा. किती दिवसांनी आपण बोलतोय, बरं वाटतंय ग. तुम्ही कधी येताय असं झालं होतं आम्हाला. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली बरं का. माझ्या अपरोक्ष तुम्ही दोघींनी अत्यंत छानपणे घर सांभाळलेलं आहे. मला तर कसली काळजी उरलेली नाहीये. आता स्वामींनी मला कधीही बोलवलं ना तरी त्यांच्याबरोबर लगेच सुटेन मी अगदी. आई अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही. हो ना, हे असं नाही बोलायचं हा तुम्ही. आणि आम्ही बऱ्या जाऊ देऊ तुम्हाला. तुम्ही या घराचा आधार आहात आई. अंजली, ही सगळी माया बोलते. अगं तुमच्यासारख्या सुना असणं याच्यातच मला सगळं मिळालंय ग. आई, जेव्हा सुना माया करतात ना तेव्हा सासूने जास्त जगण्याची भाषा करायला हवी. हे तुमचं काहीतरी भलतच चाललंय आता. मला नाही आवडलंय. नाही तर काय. अगं मला ढीक 100 वर्ष जगावंसं वाटेल, पण तसं होणार आहे का. परत तेच बोलते. आई आम्ही आता दोघी रडायला लागू का. नको बाई नको, तुम्ही रडू नका. तुम्ही दोघी ना माझे अगदी ठेवणीतले दागिने आहात. त्याच्यामुळे श्रीमंती येते, सुख वाटतं, आधार वाटतो. आणि माझं घर म्हणजे दागिन्यांची पेटी. खरंय. पण ज्या पेटीत 16 तोळ्यांचा चंद्रहार असतो त्या पेटीतल्या इतर दागिन्यांना महत्व नसतं आई. तुम्ही महत्वाच्या आहात. नाही ग अंजली, तुझं आपलं काहीतरीच. खाऊन घ्या. हो हो. तू पण आण तुझी प्लेट. आणते, तुम्ही खा. हो. हॅलो, हा स्वानंदी, मी बोलते वच्ची आत्या. हा, मी ना त्या दुकानाच्या समोरच उभी आहे, त्या दागिनेवाल्या दुकानाच्या ग. हा नाही, इथूनच सगळे व्यवहार करते ललिता. हो हो, तुम्ही जर दागिने विकले असतील ना तर ती इथेच येणार. हो, मी इथे इथे दबा धरून बसली आहे, तू ये, काळजी करू नकोस. हा हा चल. मांजरीचे आणि बोक्याचे फोटो काढावे लागतील ना आले की. कॅमेरा नीट आहे की तो बघायला पाहिजे.
मला सारखं वाटतंय की आपल्याला कोणीतरी पाहतंय. गप्प बसा जरा आणि घाबरू नका. ज्या कामासाठी ना तिकडे लक्ष द्या. चला. एक बरं झालं आपण आपल्या नेहमीच्या ज्वेलरकडे दागिने विकले नव्हते. काय आहे तो सगळ्यांना माहिती आहे, कोणी सहज तिथे पोचू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्वेलरला पोलिसांनी पकडलेलं नाहीये. हो खोटे दागिने आले कुठनं? ते मला माहिती आहे ना. कसं? स्वानंदी कालच्या खोट्या पोलिसाशी फोनवर बोलत होती ना, ते मी चोरून ऐकलंय. तुला माहिती आहे का, तो पोलीस खरा वगैरे नाहीये, तिच्या ऑफिस मधला कलिग आहे कोणतरी. खात्री आहे तुमची? हो. माहित होतं मग इथपर्यंत तंगडतोड करत आलो कशाला? परत एकदा खात्री करून घ्यायला दुहेरी खात्री करून घेतली. तुझ्या एक लक्षात आलंय का, आपण खरे दागिने विकलेत हे गुपित स्वानंदीला अजून कळलेलंच नाहीये. हो स्वानंदी, आता ये घरी. फार खरं बोलत असतेस ना. तुझ्या खऱ्याची लक्तर लावते बघ घराच्या दरवाजावर. येच चला. हॅलो. ए बाळा स्वानंदी, अगं काहीतरी गडबड झाली ग. सॉरी बाई सॉरी. नाही म्हणजे मी किती वेळची उभी आहे, ते आलेच नाहीत अगं इथे. काय माहिती कसं निसटले माझ्या हातातून. मी जय्यत तयारीत आले होते अगं. हा तू सांग मला काय होतंय ते. तू नाही ग, मी नाही काळजी करत आहे. हो हो हो. मोठ्या सुनबाई आज एकदम खुश दिसत आहेत. तिथे दागिने मिळालेत ना परत. आता चोरांची नावं कळली की दुधात साखर पडली. सत्य आहे. थांबा, पिऊ करते दार. हा. ये. तुम्ही दारू घ्या. काय स्वानंदी? काय म्हणाले पोलीस? कोणते पोलीस? असं कसं, खरे चोर कोण आहेत ते सांगणार होते ना तुला आज पोलीस. कमाल आहे तुझी स्वानंदी. आम्हाला जे माहिती आहे ते निलिमाला कळू सुद्धा दिलं नाहीस तू. कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला माहितच नाही नाही का? अगं आपली स्वानंदी सुद्धा खोटं बोलते. स्वानंदी काय झालंय? आई बाबा काय बोलतायत? नाही सांगणार ती. कुठल्या तोंडाने सांगेल? ललिता तूच सांग. निलिमा, काल पोलिसांनी आणलेले दागिने खोटे होते, कारण घरात आलेले पोलीसच खोटे होते. स्वानंदी काय म्हणतायत आई? माझे दागिने खोटे आहेत? एक मिनिट. हॅलो. हो 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 हो. नाही पत्ता बरोबर आहे. पोचताय का? बर. ओके. कुणाचा फोन आणि कुणाला दिला होता पत्ता? आई हो, जरा धीर धरा. मी आधी मला आधी सांग, पोलिसांनी परत आणलेले माझे दागिने खोटे आहेत?
हो, ते दागिने खोटे आहेत. आणि काल आपल्या घरात पोलीस म्हणून जे आले ते माझ्या क्लासमधले माझे कलिग होते, पोलीस नव्हते. पण वहिनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे खरे दागिने तर मी परत आणून देऊ शकत नाही, पण ते ज्यांनी चोरलेत ना त्यांची नावं तुम्हाला कळवीत म्हणून मी हे सगळं करते. म्हणजे सत्य कळेल आता. नमस्कार. या तुमचीच वाट बघत होते मी. नमस्कार बाईसाहेब. बाईसाहेब, तुम्ही आजच आमच्या दुकानात आला होता, तेव्हाच का नाही सांगितलं की पावत्यांची झेरॉक्स हवी आहे म्हणून? कसल्या पावत्या? काय बोलताय तुम्ही? कसल्या झेरॉक्स? अरे वा, ओळख आहे तुमची यांच्याशी? हो, नाही म्हणजे मी नाही ओळखत त्यांना. तुम्ही ओळखता का? कोण आहे ते? अहो, असं काय करताय जागीरदार साहेब? काही महिन्यांपूर्वी तुम्ही मला काही दागिने विकले, आणि त्याची रोख रक्कम मी दिली होती तुम्हाला. त्याच्या पावत्यांची झेरॉक्स पाहिजे असं तुमच्या सूनबाई बोलल्या मला. आणि तुम्ही आजच दोघेही माझ्या दुकानात आलात तेव्हा काहीच बोलला नाहीत. बहिणी, दागिने. एक मिनिट. बघा, हेच दागिने होते का ते? बघू एक मिनिट. हे नव्हते, हे तद्दन खोटे दागिने आहेत. हे घ्या. पण याच डिझाईनचे एकदम अस्सल दागिने होते, अस्सल सोन्याचे. खरंय तुमचं, ते दागिने खरे होते, हे खोटे आहेत. सॉरी, तुम्हाला पावत्या देण्यासाठी एवढ्या लांब यावं लागलं, पण खूप मोठं काम केलंय तुम्ही माझं. थँक्यू सो मच. ही पावतींची झेरॉक्स. जय श्री कृष्ण. जागीरदार साहेब, आता काय? तुम्हाला पुन्हा काही विकायचं असेल ना तर माझी आठवण काढा, मी नक्की विकत घेईन. कारण तुमच्याकडचं सोनं ना एकदम अस्सल होतं, अस्सल. येतो मी. थँक्यू. वहिनी, वहिनी शांत व्हा. वहिनी शांत व्हा. काय झालं आई बाबा? आता गप्प का आहात? आपल्या घरातलं सोनं अस्सल आहे असं म्हणाले ना ते? तेच अस्सल सोनं तुम्ही त्यांच्या दुकानात विकलं, हेच मला सिद्ध करायचं होतं. बहिणी सॉरी, हेच सिद्ध करण्यासाठी मला पोलिसांचं नाटक करावं लागलं. बहिणी प्लीज शांत व्हा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मला कसं कळलं? सांगते. तुम्ही घरातनं निघालात आणि मी तुमचा पाठलाग केला.
नमस्कार. नमस्कार. मी ललिता जहागीरदारांची सून आहे. अच्छा, बोला. आत्ताच येऊन गेले ते? हो, मी मागच्याच रिक्षाने आले. माझं ना तुमच्याकडे एक काम होतं. बोला.